चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। दमदार अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दमदार अपडेट पाहायला मिळणार आहेत। बघा, पहिली जी अपडेट आपण बघणार आहोत तर राज्य सरकारने बँकांना मोठी सूचना दिलेली आहे। तर राज्य सरकारने बँकांना मोठी सूचना काय दिलेली आहे ती अपडेट आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तसेच जे काही 4,500 रुपये आहेत ते कोणाला भेटणार आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याबद्दल पण अपडेट आलेले आहे। तसेच रकमेत वाढ संदर्भात अजून नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। रकमेत वाढ संदर्भात पण आपण अपडेट बघणार आहोत। आणि तसेच अजून एक अपडेट आलेला आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेणार अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले आम्हाला शंका। तर काय भानगड आहे हे देखील आपण स्पष्ट बघणार आहोत व्हिडिओमध्ये। सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला आताच लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला आता आपण संपूर्ण अपडेट बघूया। तसेच काही माता बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची पण उत्तरे पहिले आपण बघून घेऊ। त्या पहिले बघा, जो क्रमांक तुम्हाला दिसत आहे इथे हे बघा, तर हा 98 61 71 71 71 98 61 71 71 71 हा जो क्रमांक आहे यावरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे। हा हेल्पलाईन क्रमांक आता लाडकी बहीण योजनेसाठी हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे। जरी काही तुम्हाला समस्या असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर हा नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। पुन्हा सांगतो, 98 61 71 71 71 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्हाला जरी काही समस्या असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता। लाडकी बहीण योजनेसाठी हा संपर्क क्रमांक बनवण्यात आलेला आहे। ओके, तर पहिला प्रश्न तुम्ही बघू शकता। हे बघा, इथे पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, माझा फॉर्म सबमिट झाला आहे पण अजून पेंडिंग आहे, कधी अप्रूव्ह होईल? बघा, आता ज्यांचा फॉर्म हा पेंडिंगमध्ये आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे। ज्यांचा फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहे किंवा इन रिव्ह्यू आहे त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे। तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे। 31 ऑगस्टपर्यंत तुमचे फॉर्म अप्रूव्ह होऊन जाणार आहेत। आलं लक्षात? त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सर माझं HDFCमध्ये क्रेडिट इश्यूमध्ये पैसे कटले तर काय करायचं? तर पैसे कटले याबद्दल पण तुम्हाला पुढे माहिती भेटणार आहे। आता काय कटले तुम्हाला माहीत असेल, तुमचं बँक खातं मायनसमध्ये असेल किंवा काही असेल तर तुम्हाला जरी 3,000 रुपये भेटले असतील आणि त्यामधून जरी मायनस केले असतील तर त्याबद्दल काय अपडेट आहे ते तुम्हाला पुढे समजणार आहे। त्याबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत आहे, तो निर्णय तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। पुढील प्रश्न आहे, सर माझं आधार लिंक झालं आहे पण पैसे अजून आले नाहीत। 14/8/2024 यांनी आधार लिंक 14 तारखेला केलेला आहे आणि अजून यांना पैसे भेटलेले नाहीत। बघा, आता तुम्हाला जे 14 तारखेनंतर जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल 14 तारखेनंतर तर मग तुम्हाला पैसे पुढील हप्त्यात भेटेल, दुसऱ्या हप्त्यात। परंतु जरी तुमचं 14 ऑगस्टनंतर म्हणजे 14 ऑगस्टपर्यंत जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला पैसे जे आहेत ते भेटून जाणार आहेत 3,000 रुपये। आता तुमचं म्हणणं आहे की 14 तारखेला तुम्ही आधार लिंक म्हणजे सीडिंग केलं, आधार सीडिंग करताच तुमच्या बँक खात्यात पैसे येतात, परंतु तुम्हाला जर पैसे भेटले नसतील तर काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पैसे पुढील हप्त्यात दुसऱ्या हप्त्यात भेटेल। ओके, पुढील बघा, आधार सीडिंग केलं तरी पण पैसे आले नाहीत। आधार सीडिंग करताच तुम्हाला पैसे तुमच्या बँक खात्यात येतात, हे तुम्ही लक्षपूर्वक समजून घ्या। आता काही जण म्हणत आहे की आधार सीडिंग केलं मग कोणत्या तारखेला पैसे येतील, तसं काहीच नाही। तुम्ही आधार सीडिंग केलं लगेचच तुमच्या बँक खात्यात पैसे तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुम्ही ते पैसे काढू शकतात। ओके, त्यानंतर सगळं ओके आहे तरी पण पैसे मिळाले नाही, सर्व ओके आहे जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर मग तुमचं म्हणजे माझ्या माहितीनुसार तुमचा जरी आधार सीडिंग पण झालं असेल, फॉर्म अप्रूव्ह पण झाला असेल तर सर्व ओके असेल तर जर तुम्हाला पैसे भेटले नसतील तर तुम्ही 14 ऑगस्टनंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल, म्हणून त्या कारणाने 14 ऑगस्टनंतर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत त्यांना जे पैसे आहेत
ते दुसऱ्या हप्त्यात 15 सप्टेंबरपर्यंत 4,500 रुपये भेटणार आहेत. आलं लक्षात. तसेच 4,500 रुपये कोणाकोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण अपडेट आलेला आहे. ती अपडेट तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझं डॉक्युमेंट्स आत्ता भेटले तर मी आता फॉर्म भरला तर चालेल का, मला पैसे भेटतील का? आता ज्यांचे डॉक्युमेंट्स निघाले नव्हते त्यांनी आता डॉक्युमेंट्स काढलेले आहेत, तर तुम्ही आता फॉर्म भरू शकता. काही टेन्शन नाही. सप्टेंबर महिन्यात पण फॉर्म भरू शकता, काही टेन्शन नाही. तर आता तुमचे डॉक्युमेंट्स जर व्यवस्थित असेल तर तुम्ही फॉर्म भरून टाका. 13 तारखेला KYC केलं तरी पण आणखीन मेसेज आला नाही. बघा 13 तारखेला यांनी KYC केलेलं आहे तरी आणखीन मेसेज आला नाही. तर काही बँकांमध्ये थोडं लेट काम होतं, काही बँकांमध्ये लवकरात लवकर काम होऊन जातं. SBI जी बँक आहे यामध्ये तुम्ही आधार सीडिंग करताच तुमचे बँक खात्यात पैसे तुम्हाला काढता येत आहेत आणि काही ठिकाणी असं थोडं लेट प्रोसेस चालू आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, तुमचे पैसे भेटून जाणार आहेत. ओके, चला आता आपण डायरेक्टली महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत त्या अपडेट बघणार आहोत आणि ह्या अपडेट खूपच दमदार आहेत, महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे माझं सर्व महिलांना एकच सांगणं आहे, तुम्ही व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. ATV गुरुजी आपलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला सत्य माहिती देत असतं आणि आपले चॅनलचे व्हिडिओ तुम्ही रेग्युलर शेवटपर्यंत बघत चला, कारण तुम्हाला जी माहिती आहे ती माहिती महत्त्वाची तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व छोटी किंवा मोठी सर्व अपडेट पाहायला मिळते. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. बघा पहिली जी अपडेट आहे हे बघा, लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना दिलासा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणाऱ्या रकमेत होणार वाढ. तर बघा मोठा दिलासा आहे, मोठा दिलासा महिलांना दिलासा भेटलेला आहे. तर काय होणार आहे, रकमेत वाढ होणार आहे आणि रकमेत वाढ होईल याबद्दल अनेक अपडेट आलेले आहेत. त्यामुळे 100% आता रकमेत वाढ होणार आहे आणि ती रकमेत वाढ आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. कारण जरी रकमेत वाढ होईल अशा रोजच जरी घोषणा होत असतील तर मग त्यामध्ये काहीतरी निर्णय घेतला असेल मुख्यमंत्री साहेबांनी आणि 100% आपल्याला जे 1,500 रुपये तुम्हाला दरमहा भेटणार आहे त्यामध्ये 2,000 पण ते होऊ शकतात. परंतु ते आता नाही होणार, लगेचच नाही होणार, त्यासाठी थोडा कालावधी लागेल आणि पुढील जे काही हप्ते असतील तुमचे त्यामध्ये तुम्हाला वाढ पाहायला मिळेल पुढे. आलं लक्षात. चला पुढील अपडेट आपण बघणार आहोत, महत्त्वाची अपडेट. हे बघा यामुळे थोडे कन्फ्युजन तुम्ही झाले असतील. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेणार अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले आम्हाला शंका. आता ही नीटपणे माहिती समजून घ्या. बघा लाडकी बहीण योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. योजनाबद्दल महिलांना माहिती नसते त्यामुळे हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. तो हेल्पलाईन क्रमांक तुम्हाला मी अगोदरच सांगितला. तर आम्ही जन सन्मान यात्रा घेऊन फिरत असून आतापर्यंत 22 मतदारसंघात आम्ही गेलो, पुढेही आम्ही जाणार अशी माहिती अजित पवारांनी दिली. दरम्यान यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार असल्याचा विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. म्हणजे हे विरोधी जे आहेत, विरोधी पक्षनेते जे आहेत, हे बघा इथे म्हटलं आहे, हे बघा की योजनेचे पैसे परत घेतले जाणार असल्याचा विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. दिलेल्या ओवाळणी कोणी परत घेतं का अशी विचारणा करत त्यांनी हा दावा फेटाळला. ओके, तुमच्या हे लक्षात आलं असेल. आता चला पुढील अपडेट बघू. आता महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पण तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा 4,500 कसे खात्यात येणार. आता 4,500 कोणाला भेटणार आहे ते नीटपणे समजून घ्या. खरं तर ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत, विशेष म्हणजे त्यांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत, त्याच महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार आहेत. आता 4,500 रुपये कसे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपये महिलांना खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. ज्या महिलांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत जमा होतील त्यांच्याच खात्यात 4,500 रुपये जमा होणार आहेत. बघा म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो 31 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह होणे खूप गरजेचे आहे. 31 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह झाला तरच तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहेत. आलं लक्षात. चला पुढील आता महत्त्वाची अपडेट आहे. ही महत्त्वाची अपडेट आहे बघा, लाडक्या बहिणींना मिळणार पूर्ण पैसे. राज्य सरकारची बँकांना मोठी सूचना. तर राज्य सरकारची बँकांना मोठी सूचना काय आहे ही सूचना पण समजून घ्या. बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिले 2 हप्ते राज्यभरातील महिलांना देण्यात आले आहेत. पहिल्या 2 महिन्यांची एकत्रित 3,000 रुपये रक्कम रक्षाबंधनपूर्वी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानंतर हे पैसे जमा करण्यासाठी 17 ऑगस्ट ही डेडलाईन निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार महिलांच्या खात्यात सरकारने 3,000 रुपये जमा केलं, पण अनेक बहिणींच्या खात्यांमधील रक्कम
पाहून निराशा झाली होती. बघा म्हणजे अनेक माता बहिणींना म्हणजे 3,000 रुपये भेटले, त्यामधून काही कपात करण्यात आलं होतं, बँकांनी काही कपात केले होते. तर आता डायरेक्टली सूचना दिल्या आहेत राज्य सरकारने, मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्टली सूचना दिल्या आहेत की तुम्ही कोणतेही कपात करू नका. जे 3,000 रुपये आम्ही टाकत आहोत ते 3,000 जसेच्या तसे सर्व महिलांना द्या, असे राज्य सरकारने बँकांना मोठी सूचना दिलेली आहे. ओके, या होत्यात महत्त्वाच्या अपडेट. तर तुमचे कोणतेही पैसे कपात होणार नाही. जे तुम्हाला 3,000 रुपये भेटले आहेत ते 3,000 रुपये तुम्हाला भेटणारच आहेत, काही टेन्शन घेऊ नका. आणि 4,500 रुपये तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत तुमचे फॉर्म अप्रूव्ह झाले तेव्हा तुम्हाला 4,500 रुपये 15 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेत. आलं लक्षात. आणि हेल्पलाईन क्रमांक मी तुम्हाला सांगितलं, तो हेल्पलाईन क्रमांक जर तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी असो किंवा मोठी असो सर्व अपडेट अनिल पाटील म्हणजे मी ATP गुरुजी तुम्हाला देत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.